मम्मी, आज काय पावभाजी? तुला काय वाटतंय याला बघून पावभाजी बनवते? नाही, पावभाजी पराठा बनवते. चल बनवूया. एकदम झटपट होणारी रेसिपी बनवते पावभाजी पराठा. व्यवस्थित बारीक भाज्या चिरून घेऊया, पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया. साईडलाच कांदा, आळा, लसूण एका चॉपरमध्ये चॉप करून घेऊया. कढईमध्ये तेल आणि बटर टाकून थोडंसं जिरा आणि चॉप केलेले कांदा, आळा, लसूण टाकून व्यवस्थित आपण परतून घेऊया. सगळ्या भाज्या चॉपरने आपल्याला चॉप करून घ्यायचं आहे आणि बेसिक मसाले ॲड करा. लाल तिखट, धणे पावडर, गरम मसाला, थोडंसं मीठ आणि हळद पावडर टाकून. फक्त इथं मी टोमॅटो स्किप केलेला आहे कारण त्याने पाणी सुटेल. पावभाजी नाही बनवायचं आपल्याला. भाज्या मिक्स केल्यानंतर एक मोठ्या आकाराचा बटाटा उकडून घेतलेला आहे, तो मॅश करून टाकूया. अर्धा चमचा पावभाजी मसाला टाकून भाजी एकत्र व्यवस्थित एकजीव करूया आणि मॅशरच्या साहाय्याने बारीक करून घ्या. जे काही चंक्स राहिलेले ते ह्याच्याने मॅश होऊन जाईल आणि भरपूर अशी कोथिंबीर वरनं स्प्रेड करून मिश्रण आपण गार करत ठेवणार आहोत. मी इथं कणिक मळून ठेवलेलाच आहे, त्यात आपण मसाला फिल करून मस्तपैकी पराठा बनवूया. तुम्हाला हा डब्याचा बेस्ट ऑप्शन आहे. पावभाजी आपण बनवतो पण पावाचा प्रश्न येतो, तुम्हाला पावाचा देखील प्रश्न येणार नाही. मुलं पण एकदम खुश होतील आणि खूप अशी हेल्दी ही रेसिपी आहे. पुढची रेसिपी तुम्हाला कुठली बघायची मला कमेंट करून नक्कीच सांगा.